नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आज आपण या ठिकाणी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेबद्दल बोलणार आहोत। नेमकी जर बघितले तर 1 तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि शेवटची तारीख जी आहे त्या ठिकाणी जर बघितलं तर 31 जुलै 2026 ही त्याची त्या ठिकाणी तारीख आलेली आहे। आता जर बघितलं तर नवोदय विद्यालयाच्या अंतर्गत जी परीक्षा घेतली जाते ती त्या ठिकाणी 5वीत असणाऱ्या विद्यार्थ्यांना द्यायची असतात आणि मागच्या वर्षीच्या सिलेबसनुसार जर बघत गेलो तर यावर्षी थोडं वेगळं नोटिफिकेशन जाहीर करून त्याच्यामध्ये खूप काही चेंजेस जे आहेत ते चेंजेस आपल्याला आलेले दिसून येतात। तर ती चेंजेस काय आहेत, तो अभ्यासक्रम काय आहेत आणि त्याचा प्लॅनिंग कसं करायचं या सर्व बाबी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। निश्चितच जर मागच्या वर्षी जर बघितलं तर परीक्षा थोडी लेट झालेली होती आणि यावर्षी परीक्षासुद्धा त्या ठिकाणी जवळ आलेली आपल्याला दिसून येते, सर्व अगोदरच आलेली आहेत आणि सोबत सिलेबस मात्र त्या ठिकाणी आपल्याला वाढवताना दिसून आलेलं आहे। मग या नवीन चेंजेस काय झाले या सर्व बाबी आपण आज ठिकाणी बघूया। निश्चितच जर तुम्हाला या ठिकाणी याबद्दलची अधिक माहिती जर असेल तर चॅनलला तुम्हाला त्या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे कारण की 4 महिन्यामध्ये या सर्व बाबींचा आता आपल्याला अभ्यास करायचा आहे। तर परीक्षेची फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2026 आहे आणि परीक्षेची तारीख जी आहे ती परीक्षेची तारीख त्या ठिकाणी 28 नोव्हेंबर जी आहे ते 28 नोव्हेंबर 2 त्या ठिकाणी आपल्याला पेपर द्यायचा आहे, ते पेपरला जायचं। मग या कमी कालावधीमध्ये ह्या सर्व बाबी आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे। मग नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश घेतल्यानंतर आपल्याला काय काय होऊ शकते, तर या वेळेस जर बघितलं नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश घेतला जातो त्या ठिकाणी निवासी शाळा असते आणि CBSE पॅटर्ननुसार आपला संपूर्ण 6व्या वर्गापासून तर 12वी पर्यंतचा अभ्यास आपण करू शकतो। मग यावर्षी अभ्यासक्रमामध्ये जर बघितलं तर थोडा कोणता बदल आहे तो आपण त्या ठिकाणी बघूया। बदलमध्ये काय झालेलं आहे तर मानसिक क्षमता याचे 20 प्रश्न यावर्षी त्याच्यामध्ये घेण्यात आलेले आहे। मागच्या वर्षी पण मानसिक क्षमता हा विषय होता, परंतु आज नवीन जर बघितला तर परिसर अभ्यास हा जो आहे 20 प्रश्न त्याच्यामध्ये यावर्षी नवीन इन्क्लूड करण्यात आलेले आहे आणि त्याच्यानंतर गणिताचे 20 प्रश्न आणि सोबत भाषेचे 20 प्रश्न असं एकूण 80 मार्क जे आहे एकूण प्रश्न असतात आणि 100 मार्कचा तो पेपर असतो। मग जर बघितलं तर मानसिक क्षमतामध्ये काही बदल झालेला नाही आहे। त्याच्यामध्ये जर बघितलं तर 5 उपघटक आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत असतात, म्हणजे त्या आकृती आधारितच आहेत। मागच्या वर्षी जसं आपण सराव केला आहे त्याच प्रकारे, पण काही त्याच्यामधल्या ज्या आकृत्या आहेत त्यांनी ड्रॉप केल्या आणि काही आकृत्या आपल्याला त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे। त्याच्यानंतर परिसर अभ्यास जर बघितलं तर परिसर अभ्यासमध्ये 3री 4थी आणि 5वीचं जे परिसर अभ्यासाचं पुस्तक आहे त्याच पुस्तकावर आधारित संपूर्ण अभ्यासक्रम जो आहे तो आपण याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे। त्याच्यानंतर गणितामध्ये काही चेंजेस नाही आहे, गणिताचा अभ्यास तो त्याच प्रकारे करावाच लागतो। त्याच्यानंतर भाषा जो आहे भाषामध्ये सुद्धा त्या ठिकाणी काही चेंजेस झालेला आपल्याला दिसून येत नाही। म्हणजेच जर बघितलं तर नेमका आपला त्या ठिकाणी जर बघितलं तर परिसर अभ्यासाचे 20 प्रश्न त्याच्यामध्ये नवीन ॲड झालेले आहेत। तर त्याच्यामध्ये जे उपघटक आहे ते आपण त्या ठिकाणी आता बघूया। बघा, मानसिक क्षमतामध्ये जे काही आपल्याला 20 प्रश्न विचारणार तर त्याच्यामध्ये काय तर क्रमवार आकृती पूर्ण करणे, म्हणजे ज्या आकृत्या दिलेल्या असतात त्याच्या पुढचा क्रम करून आपल्याला त्या ठिकाणी 4 प्रश्न विचारायचे, त्याच्यावर 4 प्रश्न असणार आहे। आरसा व पाण्यातील आकृती जनरली आपल्याला मागच्या वर्षीपर्यंत आरशातली होती, यावर्षी पाण्यातली पण त्याच्यामध्ये इन्क्लूड झालेली आपल्याला दिसून येते। त्या पाण्यातली आकृती ओळ याच्यासाठी सुद्धा 4 प्रश्न त्या ठिकाणी दिसून येईल। लपलेली आकृती शोधणे त्याच्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी 4 प्रश्न असतील। आकृती पूर्ण करणे आणि ते 3 आकृती असे कोपरा जो असतो तो कोपरा आपण कंप्लीट करून आकृती पूर्ण करत असतो ते आहेत। त्याच्यानंतर भौमितिक घटक जसं वर्तुळ असेल, त्रिकोण असेल, रेक्टँगल असेल या बाबी त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला बघायचे असतात। या सर्व बाबीचे 4 प्रश्न प्रत्येक घटकावर आहेत। 4 पंचे 20 प्रश्न तुम्हाला त्याच्यामध्ये दिसून येत असतात। हा मानसिक क्षमतेचा भाग आहे। याच्यावर आधारित असल्याने पुढचा जो भाग आहे तो त्या ठिकाणी जर बघितलं तर परिसर अभ्यासाचा घेतलेला आपल्याला दिसून येतो। त्यावरचे उपघटक आता आपण बघूया। बघा, त्यानंतर परिसर अभ्यास नव्याने हा घटक त्याच्यामध्ये या ठिकाणी इन्क्लूड केलेला आपल्याला यावर्षी दिसून येतो। मग त्याच्यामध्ये पहिलं काय येते तर एक नैसर्गिक पर्यावरण, म्हणजे नैसर्गिक पर्यावरणमध्ये काय असेल त्याच्यामध्ये नद्या असतील, पर्वत असेल, नद्या आहे, पर्वत आहे, त्याच्यानंतर वने आहेत,
आहेत, या सर्व बाबी त्याच्या मृदा असतील, मानवी वस्ती असेल, या सर्व बाबी आपल्याला या नैसर्गिक पर्यावरणामध्ये त्या ठिकाणी दिसून येतो. त्याच्यानंतर मानवी शरीरामध्ये जर सर्वात महत्त्वाचं बघितलं तर पचनसंस्था असेल, रिस्पिरेटरी सिस्टीम असेल, डायजेस्टिव्ह सिस्टीम असेल, म्हणजेच या सर्व बाबी तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येतात. त्याच्यानंतर दैनंदिन जीवनातील विज्ञान, म्हणजे आपण जगत असताना आपल्या दैनंदिन जीवनात विज्ञानाचा कसा समाविष्ट झालेला आहे यावर आधारित सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मी प्रश्न विचारणार आहेत. त्याच्यानंतर सामाजिक परिसराचा पर्यावरणाशी काय संबंध येतो, पर्यावरणावर आपल्या शरीरावर काय परिणाम होतो, आपल्या पर्यावरणावर आपल्या सामाजिक जीवनावर काय परिणाम होतो, या सर्व घटकांचा अभ्यास करायचा असतो. पण हे करत असताना लक्षात ठेवा की आपल्याला काय करायचं असेल, तिसरीचं परिसर अभ्यासाचं पुस्तक असेल, चौथीचं असेल आणि पाचवीचं असेल, या 3 परिसर अभ्यासाच्या पुस्तकावरच हा आधारित सिलेबस असेल. काळजी करायची काही आवश्यकता नाही. आणि त्याच्यानुसारच आपल्याला जर बघितलं तर याच्यावर त्या ठिकाणी आपल्याला 20 मार्क गुण आहे. आणि सोबत यांनी काय केलेलं आहे, आतापर्यंत आपण त्या ठिकाणी जर बघितलं तर मराठीमध्ये जे पॅरेग्राफ बघत होतो, उतारे बघत असतो, तर यावर्षी याच्यामध्ये सुद्धा एक उतारा राहणार आहे आणि त्याच्यावर सुद्धा प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी येणार आहे. म्हणजे याच्यामध्ये अंडरस्टँडिंगचा भागसुद्धा त्यांनी त्या ठिकाणी घेतलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर पुढचा घटक जो होता तो आपला गणिताचा आहे. गणिताचा त्या ठिकाणी जर बघितलं तर जसा होता त्याच प्रकारे आहेत. त्याच्यानंतर भाषा आहे, त्याच प्रकारे आपल्याला तो दिसून येतो. म्हणजेच अभ्यास करत असताना या घटकामध्ये थोडं आपलं लक्ष द्या, कारण की हा जो घटक आहे परिसर अभ्यासाचा हा अफाट आहे. म्हणजे खूप मोठा जर बघितलं तर याच्यामध्ये खूप काही घटक त्यामध्ये समाविष्ट झालेले असतात. म्हणून या पद्धतीनं तुम्हाला त्या ठिकाणी स्टडी करायचं आहे. आणि येणारी परीक्षा जी आहे त्या परीक्षेमध्ये आपल्याला 6व्या वर्गामध्ये ज्यावेळेस आपण प्रवेश घेऊ तर निश्चितच ते आपल्यासाठी या घटकांचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथून आपल्याला नोव्हेंबर महिन्यापर्यंतचाच वेळ आहे. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमधले काही दिवस कदाचित मिळणार आहे. तर तेव्हा सिलेबस कसा कव्हर करायचा, त्याचबरोबर त्या अभ्यास कसा डिवाईड कसं करायचं, त्याच्या टेस्ट सिरीज कशी घ्यायची, पेपर क्वेश्चन सेट किती सोडवले पाहिजे, या सर्व बाबी जर प्रश्न जर पडलेला असेल तर निश्चितच तुम्ही त्या ठिकाणी माझ्याशी संपर्क साधू शकता. माझा त्या ठिकाणी मोबाईल नंबर आहे 97 30 29 30 आणि 85. या नंबरवर तुम्ही त्या ठिकाणी जर बघितलं तर तुम्ही ते चौकशी करू शकता. मी तुम्हाला जे काही अडचण असेल, ती प्रवेश प्रक्रिया असेल, कागदपत्र कोणते लागले असेल, अभ्यासाचं काय करायचं असेल, या सर्व बाबी तुम्हाला त्या ठिकाणी मी सांगण्यास प्रयत्न करणार आहे. तेव्हा जर याचे काही व्हिडिओज जे आहे आपल्या चॅनलवर त्या ठिकाणी आहे, त्या चॅनलवर जाऊन त्या ठिकाणी व्हिडिओ बघून घ्यायचे आहे. आणि सोबत ज्यांनी चॅनलला आत्तापर्यंतसुद्धा सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून याच्यामध्ये होणारे बदल, अभ्यासामध्ये होणारे बदल आणि सिलेबसमध्ये उपघटक काय आहेत या सर्व बाबी तुम्हाला एकाच ठिकाणी मिळेल, ते म्हणजे आपल्या चॅनलवर. तेव्हा उपयुक्त जर वाटलेला असेल तर पालकांनीसुद्धा आणि आपल्या अवतालभोवताल जर कोणी जर असेल जे नवोदय विद्यालयाला प्रवेश परीक्षा जर देत असेल तर त्यांना हा व्हिडिओ मात्र शेअर करायला त्या ठिकाणी विसरू नका. काही अडचण असेल तर ते असं असेल तर संपर्क करायचा आहे, कॉमेंट बॉक्समध्ये टाका. प्रत्येकाचं उत्तर मी त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे, थांबतो आहे. येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला निश्चितच शुभेच्छा.